साढ़े 26 देऊ 2600 रुपये जे करा 1100 सव्वा 11 11.5 12 रुपये किलो। टाका खाली। राम राम शेतकरी राजे। राम राम। काय भाव भेटला आज तुमच्या या मालाला? मालाला आज 100 रुपये गेला वा 2650 रुपये क्विंटल। काय भाव कसा बरा भेटला? कसं कमी झाला मार्केट कमी झाले? 35 मार्केट होतं लगेच 2 दिवसात कमी झालं। किती बॅग आणल्या होत्या तुम्ही? 96 पाकिट आणलं आज। एक नंबरला किती भेटला? 2650। किती पाकिट होते एक नंबरचे? 39 पाकिट होते। 39। आणि 2 नंबर? 2 नंबर 20। 2 नंबरचे 20 पाकिट। त्याला काय रेट भेटला? 2400। आणि 3 नंबर? 3 नंबर 1700 रुपये गेले। 1700 रुपये गेले। कसं म्हणजे बरा भाव आलाय का? चांगलं वाटतंय? कसं वाटतंय? म्हणजे समाधानकारक नाही आला? नाही ना, मार्केट कमी झालंय। एकूण किती एकर आहे तुमचं क्षेत्र? तर आपलं 1 एकर मध्ये निघाली कांदे। किती पाकिट? 96 पाकिट। 96 पाकिट। कसं आवरेज यावर्षी कमी भेटले का तुम्हाला? कमी मिळाले आवरेज। बर तरी 100च्या पुढे 150 पाकिट कांदा निघते। एकराचा काय खर्च आहे? खर्च आता 40,000 खर्च आहे। 40। बर। हा वाण कुठला आहे तुमचं? वाण म्हणजे कांद्याचं जात कुठली आहे? जात ही एलोरा आहे। डबल पत्ती आहे का? डबल पत्ती। बर काय या कांद्याचं वैशिष्ट्य? म्हणजे काय डबल पत्तीवरचं काय वैशिष्ट्य आहे? डबल पट्टीला मार्केट असते पण मार्केट नाही। आज मार्केट डाऊन झालंय, त्याच्यामुळे आज तुम्ही नेमका आज एकरच कांदा केलाय तुम्ही? एकूण खरंच केला। बर कुठलं गाव तुमचं? आरळे बुद्रुक, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। आणि नाव? नागेश औदुमरेमगड। बर दरवर्षी कांदा करताय? दरवर्षी कांदा करतो। बर या सीझनला काय पैसे झाले की नाही? मग नाही, या वर्षी झालं नाही पैसे। एक एकरच केला होता? 1 एकरच केला, पण त्यालाही आज रेट थोडासा कमी भेटला। त्यामुळे आज तुम्ही 3,000 बद्दल जायला पाहिजे। नेमकं तुम्ही आज आणला आणि मार्केट कमी झालेलं आहे असं झालं? मार्केट नाही, आवक जास्त झाली ना, त्याच्यामुळं कच्चा माल बाजारात जास्त आलाय असं वाटत नाही का? वाटतं पण आपला माल 1 नंबर ना। बरोबर आहे, पण कच्चा माल उपलब्ध झाल्यामुळं चांगल्या मालाला सुद्धा त्याचा फटका बसतोय। याचा अर्थ काय की भाव उतरल म्हणून शेतकऱ्यांनी घाई करून जो कच्चा माल बाजारात आणून जो आवक वाढवली आहे त्याचा फटका आता चांगल्या मालाला सुद्धा बसत आहे। तर आज आपण 89 मराठी सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। धन्यवाद। तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो। नमस्कार।